महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मोबाईलच्या आभासी जगाला दाखवली रंगांची जादू। चित्रकार मिलिंद ठाकूर यांचा रंगोत्सवामधून बालमनाला कलेची संजीवनी। आजचा विद्यार्थी मोबाईलच्या आभासी दुनियेत स्वतःला हरवून बसला आहे आणि या अतिवापरामुळे मुलांच्या उपजत कलागुणांचा ऱ्हास होत असून ते मानसिक तणावाखाली जात आहेत। या परिस्थितीपासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार मिलिंद ठाकूर यांच्या संकल्पनेतून रंगोत्सव 2026 हा उपक्रम राबवण्यात आला। योशिता आर्ट आणि मथुरा महादेव एज्युकेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 7 दिवसीय कॅनव्हास पेंटिंग कार्यशाळेचा समारोप JNPA येथील ऐतिहासिक कला प्रदर्शनाने अत्यंत दिमाखात पार पडला। या उपक्रमाचा हेतू स्पष्ट करताना चित्रकार मिलिंद ठाकूर म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नवनिर्मितीची ताकद असते। त्यांच्या अंतर्मनाचे भाव कॅनव्हासवर मांडण्याची संधी देणे हाच या सोहळ्याचा मुख्य हेतू आहे। कॅनव्हासवर उमटलेला प्रत्येक रंग हा त्या मुलांच्या मनातील निरागस स्वप्नांची ग्वाही देत होता। हातातील मोबाईल बाजूला सारून जेव्हा ही मुले रंगात न्हाऊन निघाली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान कोणत्याही यशापेक्षा फार मोठे होते। चिमुकल्या हातांनी साकारलेल्या रंगांच्या किमया पाहून उपस्थित पालक आणि रसिक प्रेक्षक भारावून गेले। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या उरणच्या 2 सुकन्यांचा सत्कार। कुमार हिताक्षी मुकुंद ठाकूर CBSE 10वीच्या परीक्षेत 95.6% गुण मिळवून उरण व पनवेल तालुक्याचे नाव उंचावल्याबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला। तसेच कुमारी सलोनी सचिन कडू हिने MBA पदवी संपादन करून सद्यस्थिती CA या अत्यंत कठीण आणि अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ती शिक्षण घेत आहे। तिच्या जिद्दीचा आणि शैक्षणिक वाटचालीचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि विशेष भेटवस्तू देऊन दोन्ही गुणवंतांना गौरवण्यात आले। या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आणि मार्गदर्शनासाठी पत्रकार सुनील ठाकूर, पत्रकार तृप्ती भोईर, शिक्षक नेते रमाकांत गावणसर, मुख्याध्यापक अंकुश जोगळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ घरत, सिडकोचे अधिकारी सचिन कडू CA, शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, किशोर कडू, बळीराम घरत, भूपेंद्र डाकी या मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। चिमुकल्यांच्या हातातील कुंचल्यातून उमटलेले हे सप्तरंग आणि यशाचे शिखर सर करणाऱ्या लेकींचा सन्मान झालेला पाहून पालकांना हे क्षण अभिमानास्पद वाटले। मोबाईलच्या काचेच्या पडद्यापलीकडेही एक सुंदर आणि रंगीत स्वप्नवत जग असते याची जाणीव या निमित्ताने प्रत्येक मुलांना आणि पालकांनाही झाली। चित्रकार मिलिंद ठाकूर यांनी कलेच्या माध्यमातून दिलेली ही संजीवनी मुलांसाठीच नव्हे तर समाजाच्या सुदृढ भविष्यासाठी एक नवी उमेद देणारी ठरली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, JNPA उरण।